वेलकम ऑल सगळ्यांचं आपल्या ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। मागच्या व्हिडिओज मध्ये ना आपण सीईटीचे पीवायक्यूज घेतले, ठीक आहे। आता प्रॅक्टिस साठी तुम्हाला भरपूर घरी सॉल्व्ह करायचे, तर आज आपण जेईचे पीवायक्यूज बघतोय। काही इम्पॉर्टंट पीवायक्यू बघूया। तर ट्रिग्नोमेट्री आपला पार्ट तोच चाललेला आहे। शॉर्ट्स मध्ये मी बऱ्यापैकी ट्रिग्नोमेट्रीचे शॉर्टकट्स टाकलेले, ते सगळ्यांनी बघा नीट आणि नोटबुक बनवायची आहे, तुम्ही बनवलेली असेल, आणि कमेंट्स मध्ये ना मेसेज करत जा। व्हिडिओ बघून झाला ना की मला मेसेज करत जा की काही डाऊट असेल तुम्हाला, कसा वाटला, काय वाटला, ते सगळं लिहित चला, ठीक आहे। तर चला आता आपण जेईचे पीवायक्यूज घेतो आहोत आणि तेही महत्वाचे पीवायक्यूज कव्हर करतोय आपण। तर बघा, हा आलेला आहे क्वेश्चन JEE 2024 शिफ्ट 1 8 एप्रिलला। जर साइन एक्स ची व्हॅल्यू -3/4 आहे, एक्स इज ग्रेटर दॅन पाय लेस दॅन 3π/2, तर याची व्हॅल्यू विचारलेली आपल्याला 8 × tan² x - cos x इज। तर बघा, एक्स त्यांनी दिलेला आहे पाय पेक्षा मोठा 3π/2 पेक्षा लहान, पाय पेक्षा मोठा 3π/2 पेक्षा लहान। दॅट मीन्स एक्स लाईज इन द थर्ड क्वाड्रंट, बरोबर। थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो, तर आपल्याला ह्या व्हॅल्यूज आहे ना काढून घ्याव्या लागतील। कसं काढणार? तर सरळ ट्रायंगल मेथड वापरायची। MCQ मध्ये कोणी बघायला येणार नाही तुम्हाला, जे 10th ला तुम्ही करत होता ना ट्रिग्नोमेट्री ट्रायंगलने, इथे पण तसंच काढायचं। आता बघा, साइन एक्स आहे -3/5, मायनसचा अर्थ तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे म्हणून मायनस आहे। आता साइन रेशो काय असतो? अपोजिट अपॉन हायपोटेनियस। ओरली पायथागोरसने ही व्हॅल्यू सांगा, 25 - 9 16 म्हणजे आलं 4। आता tan x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल अपोजिट अपॉन ऍडजसंट 3/4, आणि cos x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस, दॅट इज 4/5। त्याच्यापैकी कोण निगेटिव्ह आहे? tan पॉझिटिव्ह आहे आणि cos निगेटिव्ह, कारण थर्ड क्वाड्रंट तुम्हाला शॉर्टकट तर माहितीच आहे, ऑल सिल्वर टी कप्स, ठीक आहे। आता सबस्टिट्यूट करू। सो 80 इंटू याचा स्क्वेअर आहे 9/16 मायनस ऑफ, हा मायनस आहे म्हणजे मायनस मायनस प्लस 4/5, ठीक आहे। आता बघू पुढे काय येईल। 80 45 प्लस 64 अपॉन 16 5 जा 80। आता बघा 80 तर कॅन्सल होऊन जाईल। 45 प्लस 64 109, आन्सर ऑप्शन नंबर। समजला? एकदम इझी आहे बघा। जेईचं सम पण तरी तितकंसं काही खूप अवघड नाहीये, आणि असं काही नाही की सगळेच सम जेई मध्ये खूप टफ असतात, असं नाही। काही सम्स असे सॉल्व्ह करता येण्यासारखे, पटकन सॉल्व्ह करता येण्यासारखेच असतात, काही सम्स जरा मोठे मोठे असतात, ठीक आहे। चला आता पुढचा क्वेश्चन बघू। f of x is 1/7 minus sin 5x be a function defined on R, then range of the function is। आता इथे ना 12 चे मुलं असतील तर त्यांना डोमेन, रेंज हे सगळं झालेलं आहे, फंक्शन काय आहे हे पण झालेलं आहे। 11 च्या मुलांना अजून फंक्शन काय आहे ते माहित नसेल, तो पुढे आहे थोडा चॅप्टर। रेंज काय आहे ते पण नसेल माहिती, ठीक आहे। तर आता फक्त 11 च्या मुलांनी समजून घ्या, हे जे आहे ना याला म्हणायचं फंक्शन, बस। आणि रेंज काय आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे त्याला म्हणायचं रेंज, म्हणजे त्या गोष्टीची व्हॅल्यू, या टर्मची जी व्हॅल्यू आहे, येणारा आन्सर आहे एक्स टाकल्यानंतर, ते कुठून कुठपर्यंत येणार आहे त्याला म्हणायचं रेंज। तर आपल्याला याची रेंज विचारलेली आहे, डिफाईन ऑन द आर, देन रेंज ऑफ द फंक्शन काय असेल। तर आता बघा, याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट, साइन एक्स आणि कॉस एक्स हे नेहमी कसे असतात? साइन एक्स आणि कॉस एक्स ची रेंज नेहमी करता -1 to 1 च्या मध्ये असते। ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा 11th स्टँडर्डची मुलं। आता अजून नवीन आहे, तुम्हाला ही टर्म नवीन आलेली म्हणून लक्षात ठेवा। काय? साइन आणि कॉस, तुम्ही कितीही डिग्री बघा, तुमचं ट्रिग्नोमेट्री टेबल बघा, अजून कशातनं बघा, साइन आणि कॉस नेहमी कुठून कुठपर्यंत असतात? -1 to 1, कोणत्या पण डिग्रीसाठी। आता इथे कॉसची गरज नाहीये आपल्याला, म्हणून फक्त साइन घेतला। मग अँगल काहीही असेल तरी तीच -1 to 1च येणार आहे। मग इथे sin 5x आहे म्हणून आपण घेतला इकडे sin 5x इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू +1। आता आपल्याला काय करायचं, ही टर्म इथे आणायची स्टेप बाय स्टेप बाय रूल्स ऑफ इनइक्वॅलिटी। तर जर तुम्हाला रूल्स ऑफ इनइक्वॅलिटी नसतील माहिती तर आपल्या काही व्हिडिओज आहेत त्याचे, बघा इंस्टाग्रामवर पण तो रूल्स ऑफ इनइक्वॅलिटीचा व्हिडिओ आहे, किंवा फाउंडेशन मध्ये रूल्स ऑफ इनइक्वॅलिटी हा टॉपिक घेतला असेल, इथे समजला तर तो एकदा बघून घ्या आणि मग हे कंटिन्यू करा, ठीक आहे। आता इथे मायनसने मल्टिप्लाय केलं तर इनइक्वॅलिटीचे साइन चेंज होतात, होईल +1 मायनस साइन 5x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1। कधी जर आपण मायनसने मल्टिप्लाय केलं तर 7 ऍड केलेला आहे, तो ऍडिंग 7 ऑन बोथ साइड्स
sin 5x 7 minus 1. It is greater than or equal to 7 minus sin 5x 6. आता हे टर्म रेसिप्रोकल मध्ये 7 minus 5x तर आलं आपलं, पण ते उलट आहे रेसिप्रोकल मध्ये. आता पुन्हा इनइक्वॅलिटीचा रूल काय आहे, जर आपण दोन्ही बाजूला रेसिप्रोकल केलं इनइक्वॅलिटी चेंजेस साइन. म्हणजे हे काय येईल 1/8 1/7 minus sin 5x लेस दॅन ऑर इक्वल टू 1/6. आता तुम्ही बघा याची रेंज जे हे कुठून कुठपर्यंत आलं 1/8 टू 1/6. ऑप्शन नंबर सी. हे दोन्ही इन्क्लुडेड आहे. इक्वल टू आहे म्हणजे इन्क्लुडेड आहे. इन्क्लुडेड असेल ना तर याला म्हणायचं क्लोज्ड इंटरवल. याचा पण एक व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी, म्हणजे आपल्या चॅनलवर टाकेल, ते एकदा बघून घ्या. क्लोज्ड इंटरवल म्हणजे दोन्ही इन्क्लुडेड आहे. समजलं. सो आपला आन्सर आला ऑप्शन नंबर सी. पुढचं सम घेऊ. आता मला लिहून घ्यायचंय. नुसतं अगदीच प्रवचन ऐकल्यासारखं ऐकू नका, सगळं लिहायचं आहे. लिहिल्याने खूप जास्त मॅथ्स आहे. थेरी सब्जेक्ट तर नाहीये की एकदा वाचलं एकदा ऐकलं डायरेक्ट एक्झामच्या वेळेस बघितलं तरी चालेल, तर सगळं तुम्हाला लिहायचंय. पुढचा एमसीक्यू बघा. अल्फा बीटा बिलॉंग्स टू 0,y/2 म्हणजे अल्फा बीटा हे या इंटरवल मधलं आहे. 3 sin ऑफ अल्फा प्लस बीटा दिलेले आहे त्यांनी 2 sin अल्फा मायनस बीटा. अ रिअल नंबर के सच दॅट टॅन अल्फा इज के टॅन बीटा. तर के काढायचं आपल्याला. लक्ष द्या. सम आलेला आहे 2024 30 जॅनला. शिफ्ट 2. ओके. 3 sin ऑफ अल्फा प्लस बीटा इज 2 sin अल्फा मायनस बीटा. आता याच्यात आपण जेवढे फॉर्म्युले शिकलो ना, आता हे एमसीक्यू असे आहेत की असं नाहीये की त्या फॉर्म्युल्यावरच असं एक एमसीक्यू आहे. तुम्हाला मल्टी कन्सेप्ट पण एका सम मध्ये वापरावे लागणार. मग आता याच्यामध्ये आपल्याला मागचे आपण जितके फॉर्म्युले रिकॉल करा, कोणते जास्त चांगले आपण इथे फिट करू शकतो. तर बघा साइन ऑफ अल्फा प्लस बीटा हे अपॉन घेऊ पहिले इज 2/3. टॅन आणायचं आपल्याला. टॅन अल्फा आणि टॅन बीटा या फॉर्मॅट मध्ये आलं पाहिजे, म्हणजे अल्फा बीटा असे सेपरेट झाले पाहिजे. आता पुढे काय करायचं, मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलंय बघा की 10वीची जी 10th जी कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो आहे ना, ते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी इथे पण वापरावं लागणार. तर लक्षात ठेवा कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो काय आहे. आता इथे आपण कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो करू. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस साइन अल्फा मायनस बीटा अपॉन साइन ऑफ अल्फा प्लस बीटा मायनस साइन अल्फा मायनस बीटा इज 2 + 3/2 - 3. म्हणजे हे वरती ऍड करायचे आणि 2 मधून 3 सबस्ट्रॅक्ट करायचे. म्हणजे दोन्ही साईडला याला म्हणायचं कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. 10th ला झालेला आहे. नसेल समजलं तर बघून घ्या. वाटलंच याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण आपण बनवू आणि तो पण टाकून देते. कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो कळलं. तर आता इथे बघा साइन अल्फा प्लस बीटा प्लस साइन अल्फा मायनस बीटा. तर S + S चा जो आपला शॉर्टकट होता त्याच्यापैकी इथे कोणता फॉर्म्युला लागेल बघा. S + S 2CS म्हणजे इथे येईल 2S + S ना 2SC 2 साइन अल्फा कॉस बीटा आणि अपॉन बघा S रिव्हर्स वाला फॉर्म्युला S - S 2CS 2 कॉस अल्फा साइन बीटा इज 5/-1 2 तर कॅन्सल होऊन जाईल. आता बघा साइन अपॉन कॉस इज टॅन अल्फा आणि हा येईल कॉट बीटा इज -5. कॉट तिकडे जाऊन आपल्याला टॅन मध्येच पाहिजे आहे. -5 कॉट बीटा म्हणजे काय तयार झालं बघा. टॅन अल्फा इज -5 टॅन बीटा. त्यांनी जे विचारलेलं आहे त्या फॉर्मॅट मध्ये आपण आपलं आन्सर आणलं. टॅन अल्फा इज के इंटू टॅन बीटा. कम्पेअर करून आपण के काढू शकतो. सो के आला -5. ऑप्शन नंबर क्लिअर झालाय. सगळ्यांनी लिहून घ्यायचे. काही वाटलं तर मला मेसेज करा. पुढचं सम बघू आता. 16 sin 20 sin 40 sin 80 इज. त्याच्या हे दिलेले आहेत आपल्याला ऑप्शन. आलेला आहे JEE 26 जून 2022 शिफ्ट 2. आता बघा ह्याच्यासाठी ना एक शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवलाय. शॉर्ट्स मध्ये जाऊन तुम्ही बघितला ना, खूपच जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तो. आता त्याचा वापर इथे करायचा आहे. तो काय होता बघा. 16 sin 20 sin. आता 40 ला लिहू शकतो आपण 60 - 20 बरोबर ना. टू साइन 60 + 20 बघा साइन थीटा साइन 60 - थीटा साइन 60 + थीटा. काय फॉर्म्युला आहे तो आपण इथे मी तुम्हाला सांगते आहे. साइन थीटा साइन 60 - थीटा
साइन 60 प्लस थीटा, याचा आन्सर येतं 1/3 साइन 3 थीटा, 1/4 साइन 3 थीटा. ओके, आता बघा 16 तर आहे तसंच फॉर्मॅट मध्ये आणलं आपण. 40 ला लिहिलं 60 मायनस 20, 80 ला लिहिलं 60 प्लस 20. आन्सर येईल 1/4 साइन 3 इंटू हा आपला थीटा आहे. सो 4 4 जा 16, 4 साइन 60, साइन 60 आहे √3/2, म्हणजे आन्सर आलं 2√3. ऑप्शन नंबर समजला. शॉर्टकट होता म्हणून सोपं झालं, नाही तर हे सम खूप अवघड झालं असतं. याच्यामध्ये तुम्हाला इतक्या वेळेस S2SS चा फॉर्म्युला वापरावा लागला असतं ना, बऱ्याच वेळा तुम्हाला ते वेळ पण गेला असता. आता बघा हे जे मी सारखं म्हणते ना 2SS S+S, हे काय आहे? हे फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले एक शॉर्टकट आपण बनवलेला होता. त्याला कोणाला नवीन बघणारे जर कोणी असतील तर त्यांनी शॉर्ट्स मध्ये बघा, याचा एक छान शॉर्टकट तयार करून दिलेला आहे. तो शॉर्टकट रिकॉल करायचा आणि सोडवता सोडवता म्हणायचं. जे खूप सारे एक्झाम्पल्स पटकन होऊन जातात. फॉर्म्युला पण आपल्या एकदम छान लक्षात राहतो. पुढचं सम घेऊ आता. कोसेक 18 डिग्री इज रूट ऑफ दिस इक्वेशन. तर कोसेक 18 डिग्री यांच्यापैकी कोणाचं रूट आहे असं विचारलेलं आहे. तर आता नीट बघा इथे, मी इथे मुद्दाम साइन 18 ची व्हॅल्यू लिहून ठेवलेली आहे. तर 18, 54, 72 ह्या काही स्पेसिफिक अशा व्हॅल्यूज आहे ना की ज्या जेईला खूप वेळेस येतात. त्याचा एक शॉर्ट मध्ये व्हिडिओ आहे, तो एकदा बघून घ्या आणि सर्व व्हॅल्यूज एका ठिकाणी लिहून घ्या. ठीक आहे. तर साइन 18 डिग्री दिलेले आपल्याला √5 - 1/4. मग कोसेक 18 डिग्री काय होईल सांगा? 4/√5 - 1, बरोबर ना, याच्या रेसिप्रोकल. तर आपण हे रूट आहे ना, मग याला एक्स, आपण एक्स म्हणजे रूटच असतो ना याच्यात, मग याला एक्स कन्सिडर करू. 4/√5 - 1. आता पुढे आपल्याला काय करावं लागेल? तर कोसेक हे 18 डिग्री म्हणजे रूट आहे, म्हणजे तो एक्स येईल. आता बघा √5x असं कुठेच नाही, मग याला आपण रॅशनलायझेशन करून घेऊ. सो एक्स इज 4√5 + 1, a - b, a + b होईल a² √5 चा स्क्वेअर 5 - 1. सो एक्स आलं आपलं 4 × √5 + 1/5 - 1 इज 4. तर 4 4 कॅन्सल. ठीक आहे. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचंय. x - 1 इज 5, √5 1 इकडे आणून घेतला. आता √5 कुठेच नाहीये, म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केलेलं असणार आहे. आता याचा स्क्वेअर ओपन करू. x² - 2x + 1 √5 चा स्क्वेअर 5, म्हणजेच आलं x² - 2x + 1 - 5 इज 0. That is x² - 2x - 4 is 0. ऑप्शन नंबर डी. क्लिअर झालं सगळ्यांना? खूप हे चांगल्या लेव्हलचे एमसीक्यू आहे, जेईचे आहे. व्यवस्थित एकदा लिहून बघा, लिहून घ्या, म्हणजे चांगले लक्षात येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.